त्यावेळेला आजच्या मननासाठी यहोशुआचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन आणि 9वं वचन ही 2 वचनं आपण वाचणार आहोत. यहोशुआचं पुस्तक 5 अध्याय. किती लोकांकडे बायबल आहे? धन्य आहेत ते लोक ज्यांच्याकडे प्रभूचं वचन आहे. आमची श्रीमंती प्रभूच्या वचनामध्ये आहे. हालेलुया. कारण आमचे सगळे आशीर्वाद प्रभूच्या वचनात आम्हाला मिळतात. प्रेज द लॉर्ड. ओके, मिळालं तुम्हाला यहोशुआचं पुस्तक 5 अध्याय आणि 2रं वचन आणि 9वं वचन. त्यावेळेस परमेश्वर यहोशुआला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. आणि 9 वचन. मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करत असत, ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे. म्हणून आजही त्या जागेला गिलगाल लोटून देणे म्हणतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ओके, या वचनाच्या मध्ये आपण 2 गोष्टी पाहतो की 9व्या वचनामध्ये तुम्ही पाहता की परमेश्वर म्हणतो, मी तुमची जी मिस्रामध्ये तुमची जी लज्जा होती ती मी दूर लोटलेली आहे, तुमच्यापासून काढून टाकलेली आहे. परंतु कधी माहित आहे, परमेश्वर 2 वचनामध्ये 2ऱ्या वचनामध्ये एक महत्वाची गोष्ट. या वचनाची सुरुवात होताना कशी आहे? या वचनाची सुरुवात त्यावेळेस परमेश्वर बस सुरुवात कशी आहे? त्या समय, त्यावेळेस म्हणजे कधी? त्यावेळेस मीन्स काहीतरी त्यावेळेस झालेलं आहे. आणि तेव्हा परमेश्वर त्यांना बोलला. काय बोलला? काय म्हणाला परमेश्वर? गारगोटीच्या सुऱ्या करून पुन्हा एकदा. काय म्हटलं? पुन्हा एकदा. पुन्हा एकदा म्हणजे जुन्या करारात 2 वेळा सुनता करायला लावली का देवाने? पुन्हा म्हणजे काय? पुन्हा या शब्दाचा अर्थ काय? पुन्हा या शब्दाचा अर्थ काय होतो? पुन्हा येईन. परत म्हणजे जे अगोदर घडलेलं आहे ते परत करायला सांगत आहे परमेश्वर. असा याचा अर्थ आहे का? परंतु ऍक्च्युअली या वचनामध्ये जे म्हटलंय ना, पुन्हा इस्रायल लोकांची सुनता कर, याचा अर्थ हा नाहीये की त्यांची डबल सुनता कर, असा त्याचा अर्थ नाही. एक वेळा एका व्यक्तीनं मला भेटला आणि म्हटला, पास्टर मी एकदा बाप्तिस्मा घेतला होता. म्हटलं व्हेरी गुड, पण त्याच्यानंतर माझ्याकडून पाप झालं. म्हटलं मग मला परत बाप्तिस्मा घ्यावा लागेल का? बायबल सांगतं, 1 बाप्तिस्मा, 1 विश्वास आणि 1 परमेश्वर. हालेलुया. आणि इथे जी सुनता आहे, पुन्हा सुनता कर, यहोशुआला परमेश्वर म्हणाला. याचा अर्थ डबल सुनता करण्याबद्दल बोलला नाही परमेश्वर. जर तुम्ही 2 आणि 9 या वचनातला जो गॅप आहे तो जर तुम्ही वाचून काढला तर तुमच्या लक्षात येईल की परमेश्वर कोणत्या लोकांची सुनता करायला सांगत आहे. आता इस्रायल लोक कुठून आले होते? मिस्र देशातून. आता ह्या वचनामध्ये 4थ्या अध्यायामध्ये काय घटना घडलेली होती? 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये इस्रायल लोक यार्देन नदी पार करून बाहेर आले होते. एक मोठा चमत्कार त्यांनी पाहिला होता. त्यांनी आता जवळपास 40 वर्षापासून मोशेच्या नेतृत्वाखाली हे लोक कुठे चालले होते? जंगलामध्ये, अरण्यामध्ये. आणि अरण्यामध्ये देवानं अनेक चमत्कार त्यांच्यासाठी केले. देव त्यांना 40 वर्षापर्यंत काय करत होता? तयार करत होता. आणि ज्यावेळेस मिस्र देशातून ते निघाले होते त्यावेळेस त्यांची सुनता झालेली नव्हती का? तर त्यांची सुनता झालेली होती. पण हे जे 40 वर्ष यांचे जे गेले अरण्यामध्ये, तर विचार करा, 40 वर्षामध्ये त्यांचे मुलं बाळ जे वाढले होते, जी पुढची पिढी तयार झालेली होती, या 40 वर्षात ज्या घरातल्या लोकांची सुनता झालेली होती त्या घरात लेकरं जन्मलेत आणि त्यांना कधीच आठवण झाली नाही 40 वर्षापर्यंत की आम्ही आमच्या लेकराची सुनता केली पाहिजे. आम्ही येणाऱ्या पिढीला देवाच्या कराराची माहिती करून दिली पाहिजे किंवा त्या करारात त्यांना चालायला शिकवलं पाहिजे. हे ते विसरून गेले. फक्त त्यांचा फोकस कोणीकडे होता माहित आहे? कुठे जायचं होतं त्यांना? मिस्र देशातून कशाला निघाले होते ते?
दुधामधाच्या देशात जाण्यासाठी. आम्ही जगातून येशूकडे आलो. आता आम्हाला काय पाहिजे? आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे. प्रभू कधी देणारे गाडी, कधी देणारे घर, कधी होणारे माझं हे, कधी होणार आहे ते, माझं हे काम कधी होईल, माझं ते काम कधी होईल, आरोग्य कधी मिळेल, लग्न कधी होईल, लग्न झालं लेकरं कधी होतील, लेकरं झाले मोठाले कधी होतील, मोठाले झाल्यावर त्यांचे लेकरं कधी होतील, आणि त्यांचे झाल्यावर मग नातू कधी पाहायला मिळेल. बस हीच सायकल चालू आहे. या लोकांचा फोकस कोणत्या गोष्टीकडे होता? आम्हाला मिसर देशात जायचंय. परंतु मिसर देशामध्ये कनान देशामध्ये जायचं आहे. मिसर देशातून बाहेर काढले परमेश्वराने, परंतु फोकस फक्त तेवढ्याच गोष्टीकडे आहे. आणि त्यांना जो करार जो केलेला होता, जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक 17व्या अध्यायामध्ये जर तुम्ही आलात, तर या ठिकाणामध्ये सुनतेचा जो करार आहे तो फर्स्ट टाइम परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये प्रस्थापित केलेला आहे. आणि यावेळेस अब्राहम किती वर्षाचा होता तुम्हाला माहित आहे? ज्यावेळेस पहिल्या माणसाची जी सुनता केली गेली, त्याचं नाव कोण आहे, काय आहे? अब्राहम. अब्राहम किती वर्षाचा होता त्यावेळेस? 99 वर्षाचा आहे. नाही 17, उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये 90 वर्षाचा आहे का 99 वर्षाचा आहे? 99 वर्षाचा. म्हणजे त्याला बोलवलं कितव्या वर्षी परमेश्वराने? 75 वर्षी. 99 मधून 75 मायनस केले किती राहतात? 24 वर्ष झाले. आजच्या भाषेत सांगायचं तर एखादा माणूस 24 वर्षापासून येशूला ओळखतो, चर्चला जातो, आणि त्याचा बाप्तिस्मा अजून झाला नाही. कशासाठी येतोय तो चर्चला? कशासाठी प्रार्थना करतोय तो? त्याला आशीर्वाद पाहिजे, दुष्ट आत्मे निघून गेले पाहिजे, सुटका मिळाली पाहिजे, आशीर्वाद मिळाले पाहिजे, आज्ञा नाही पाळायच्या. हालेलुया. देवानं अब्रामाला सांगितलं होतं, मी तुझं मोठं राष्ट्र करेल, तुला आशीर्वाद देईल, तुझ्याद्वारे मी राष्ट्र आशीर्वादित करेल. पण अब्राहम आता 99 वर्षाचा झालाय. पण या 17व्या अध्यायामध्ये देवानं त्याला काहीतरी पर्टिक्युलर गोष्टी सांगितल्या. 17व्या अध्यायाच्या पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? उत्पत्ती. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा, तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो. देव काय म्हणत आहे की तू माझ्या समोर चालत आहेस, हे आपल्या मनात वागवून चाल, याची आठवण ठेव. हिंदी बायबल मध्ये जर तुम्ही वाचलं तर तिथं लिहिलेलं आहे की तू मेरे उपस्थिति में चलता जा और खुद को सिद्ध बना. म्हणजे तुला विचार करा, 24 वर्ष झालेत एखाद्या माणसाला प्रभू सोबत चालून, आणि काय करत येतो? अजूनही नीट झाला नाही प्रभू सोबत. असं कोणी आहे तुमच्यापैकी? भरपूर दिवस झाले पण आम्हाला अजूनही नीट होण्याची गरज आहे प्रभू सोबत. प्रभू वाट पाहतोय तुम्हाला आशीर्वाद द्यायची, प्रभू वाट पाहतो तुम्हाला एक विजय देण्याची, प्रभू वाट पाहत आहे तुम्हाला तुमच्या वतनदत्त देशामध्ये नेण्याची. परंतु तुम्हाला काहीतरी करण्यासाठी अजूनही तुम्ही वेटिंगवर आहात आणि प्रभूलाही वेटिंगवरती ठेवलेला आहे. अब्राम 99 वर्षाचा झाला. आणि मग या अध्यायामध्ये आता त्याला मुलगा देखील झालेला आहे. आणि देवानं सांगितलं आता तू माझ्यासोबत एक करार केला पाहिजे. आणि इथे सुनतेचा करार केला गेला. आणि फर्स्ट टाइम उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये अब्रामामध्ये आणि परमेश्वरामध्ये सुनतेचा करार केला गेला, त्याची खतना केल्या गेली. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सुनतेपासून सुरुवात केली. मला बाप्तिस्मा झालेल्या लोकांची खतना नाही करायची आहे. हे जुना करार आहे, परंतु जुना करार ही सावली आहे. आणि नवीन करारामध्ये तुम्ही येता, ही सुनता रद्द झाली प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी. आता त्यांच्यासाठी देहाची सुनता नाही आहे, त्यांच्यासाठी अंतःकरणाची सुनता आहे. पश्चाताप ही एक सुनता आहे, बॅप्टिझम ही एक सुनता आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की तिथे हा करार स्थापित झाला. आणि मग मिसर देशातून निघून आता किती वर्ष झालेले आहेत या लोकांना? ज्यावेळेस तुम्ही यहोशुआच्या 5व्या अध्यायामध्ये येता, किती वर्ष झालेले आहेत मिसर देशातून बाहेर निघून? काही अंदाज तुम्हाला? किती लोक बायबल वाचत असता? या महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक फॅमिलीमध्ये विजिट करणार आहोत. आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये विजिट केल्याच्या नंतर तुम्हाला बायबल कसं रीडिंग करायचं, दररोज फॅमिलीनं परिवाराने बायबल वाचण्यासाठी कसं एकत्र यायचं, आणि कशा प्रकारे तुम्ही उत्पत्तीपासून
ख्रिस्तापर्यंत देवाच्या वचनाला फक्त वाचणारे नाही तर तुम्ही समजून घेणारे कसे बनणार हे आम्ही तुम्हाला जस्ट एक 15-20 मिनिटाच्या वेळेमध्ये तुमच्या घरच्या व्हिजिटमध्ये आम्ही तुम्हाला ते सांगेल. आणि खात्रीने तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकली ते कराल तर फक्त तुम्ही वचन वाचणाऱ्यापैकी लोक नसाल तर तुम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान आणि प्रकाशन तुमच्याकडे असेल. प्रेज द लॉर्ड. त्या मेथड आम्ही तुम्हाला देऊ या महिन्यामध्ये. ओके, तर यांना 40 वर्ष झालेले होते मिस्र देशातून निघून. किती वर्ष झाले होते बोला, किती वर्ष? 40 वर्ष. आणि या 40 वर्षामध्ये त्यांना त्यांची लेकरं जर झाली असतील तर 40 वर्षात किती पिढ्या तयार झाल्या असतील? 40 वर्षामध्ये किती पिढ्या तयार झाल्या असतील तिथे? एक माणूस आज जन्मला तर आता हे हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता किती वर्षी लग्न होतं माणसाचं, पुरुषाचं? होतच नाही आता. लवकर होत नाही. ओके, पण मिनिमम एज काय आहे? 21 आहे का 22 आहे? 21. आता 21व्या वर्षी जर लग्न झालं, पण त्यावेळेस लग्न कधी व्हायचं? 12-15 वर्षात लग्न व्हायचं. तर त्या काळातला एक अंदाज धरा. एखाद्या व्यक्तीचं 15व्या वर्षी लग्न झालं, त्याला 16-17व्या वर्षी त्याला मुलगा झाला. त्या 17 वर्षाच्या नंतर तो मुलगा 17 दोन्ही 34. 34व्या वर्षी किती पिढी आली? दुसरी. 34च्या पुढे परत 17 वर्ष, तिसरी पिढी. आता 34 आणि 17 किती झाले? 51. म्हणजे फक्त इथं किती पिढ्या दिसतात आपल्या? जवळपास 3 पिढ्याचे लोक तयार झालेले आहेत इथे. म्हणजे हा बाप झाला, आजोबा पण झाला, म्हणजे नातू पण दिसत आहेत. परंतु जे फक्त तिथून मिस्र देशातून बाहेर आले होते तेवढ्याच लोकांची सुनता झालेली आहे. आणि आता देवाने तरी देव परमेश्वर यांच्या सोबत राहिला आहे. परंतु आता यांनी काय केलेलं आहे? उत्पत्तीच्या यहोशुआच्या 4थ्या अध्यायामध्ये जस्ट एक मोठा चमत्कार यांनी पाहिला होता. काय चमत्कार पाहिला होता? यार्देन नदी परमेश्वराने त्यांच्यासाठी सुकवून टाकली होती. पुढचं पाणी पुढे ओरगळून गेलं आणि मागचं पाणी मागे राशीप्रमाणे थांबलं. आणि ते इस्रायल लोक त्या दुथडी भरून वाहणाऱ्या यार्देन मधून कोरड्या जमिनीवरून गेले. आणि आता जो टप्पा होता सगळ्यात महत्वाचा त्यांच्यासाठी, तो काय टप्पा होता माहित आहे? अब्रामापासून उत्पत्तीच्या 12व्या अध्यायापासून ज्या गोष्टी सुरू झाल्या होत्या की अब्रामा लोट गेला जाऊ दे. 13व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या परमेश्वर अब्रामाला म्हणाला होता जिथपर्यंत तुझी नजर जाते बघ. आणि अब्रामानं बघितलं आणि देव अब्रामाला म्हणाला होता मी तुझ्या पिछात ही सगळी भूमी तुझ्या संततीला देणार आहे. त्याच्यानंतर अब्रामाच्या नंतर कोण आलं? अब्राम, याकोब, इसाक या सगळ्यांना परमेश्वर बोलला की ही सगळी भूमी मी तुम्हाला तुमच्या पिढ्यांना देणार आहे. आणि आता वेळ आली होती की त्या पिढीनं आता 430 वर्ष संपली होती त्यांच्या गुलामीची. आता 430 वर्षाच्या नंतर आता यांना एंट्री कुठे करायची होती? हालाकी गुलामीत राहण्यासाठी किती वर्ष ठरवलेले होते परमेश्वराने त्यांच्यासाठी? 400 वर्ष. पण बाहेर किती दिवसांनी आले ते? देवानं त्यांची आठवण किती दिवसाच्या नंतर केली? 430 वर्षानंतर आठवण केली देवाने. निर्गमचा 3रा अध्याय जो आहे, देवानं मोशेला पाचारण केलं. मोशेला कितव्या वर्षी पाठवलं? 430व्या वर्षी तिथं पाठवलं. मीन्स हे कशाला दर्शवतं? येशू ख्रिस्त कितव्या वर्षी क्रूसावरती मरण पावला? 30 वर्षाचा झाल्याच्या नंतर. म्हणजे हे जे 30 वर्ष जे आहेत ते येशूच्या मृत्यूचं दर्शक आहेत की येशूच्या क्रूसावरच्या मृत्यूच्या द्वारे आज आमची सुटका आहे. हे लोक 430 वर्षाच्या नंतर बाहेर आले. आता 40 दिवसाचा कालावधी आहे. अरण्यात 40 दिवस ते पारखल्या गेले वेगवेगळ्या परीक्षांमधून. त्या 40 दिवसाचा प्रसंग जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या अरण्यातल्या परीक्षांशी संबंधित आहे. आणि त्या ठिकाणामध्ये ते लोक फेल झाले त्यांच्या परीक्षांमध्ये. यार्देन पार केली. आता कुठे जायचंय त्यांना? कनान देशामध्ये एंट्री करायची. पण कनान देशात एंट्री करण्याच्या अगोदर यहोशुआने काही लोक
त्या ठिकाणी मी ते हेरगिरी करायला पाठवले होते. आणि तिथून ते हेरगिरी करून आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर तिथं त्यांना काय आढळलं, तिथे आनाकाचे वंशज, तिथले लोक धिप्पाड आहेत. आणि त्यांना माहित होतं देव आमच्या बरोबर आहे, पण परिस्थिती आमच्या विरोधात आहे. आणि यांना सांगण्यात आलं होतं की जर देव आमच्या बाजूने असेल तर देव आमची युद्ध लढणारा परमेश्वर आहे. आता समोर शत्रू आहे, आशीर्वाद पण आहेत, पण आशीर्वादामध्ये एंट्री करण्याच्या अगोदर तुम्हाला शत्रूंसोबत सामना करून जावं लागणार आहे. तिथं आता युद्धाची तयारी त्यांना करावं लागणार आहे. आणि युद्ध करून आपल्या वचनदत्त देशामध्ये आशीर्वादामध्ये त्यांना एंट्री करायची आहे. आणि आशीर्वादामध्ये एंट्री करण्याच्या अगोदर परमेश्वर यहोशुआला म्हणाला की बघ, आता तू यार्देन ओलांडून बाहेर आलेला आहेस. आता तुला मिस्र देशातून बाहेर आल्याच्या नंतर आता कनान देशात तुमच्या विश्वासाच्या, तुमच्या आशीर्वादाच्या ठिकाणामध्ये तुम्हाला एंट्री करायची आहे. पण त्या अगोदर तुम्हाला परमेश्वराच्या करारामध्ये स्वतःला बांधणं गरजेचं आहे. तुम्हाला परमेश्वराच्या कराराची आठवण करणं गरजेचं आहे. तुम्हाला परमेश्वराच्या कराराच्या उपस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं समर्पण प्रभूला देणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या 40 वर्षामध्ये तुम्ही गाफील राहिलात, तुमच्या मुलांना प्रभूचं वचन शिकवायला, तुम्हाला तुमच्या मुलांना त्या करारामध्ये आणण्यासाठी, या 3 पिढ्यांना तुम्ही देवाच्या करारापासून, देवाच्या नियमापासून, आज्ञापालनापासून, वचनापासून जे तुम्ही दूर ठेवलंय, आणि तुम्ही म्हणता की आमचे लेकरं आशीर्वादित झाले पाहिजे, आमच्या लेकरांनी त्या दुधामादाच्या देशामध्ये प्रवेश केला पाहिजे. परमेश्वर म्हणाला हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला एक बेस्ट आणि चांगलं डिसिजन घ्यावं लागेल. परमेश्वराच्या करारामध्ये तुम्हाला यावं लागेल. हालेलुया. उत्पत्ती 17 मध्ये जो करार प्रस्थापित झालेला आहे. आणि मग देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणामध्ये सांगतं की देवानं त्यांना सांगितलं की तुला एक गोष्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला करारामध्ये येण्यासाठी जो उत्पत्ती 17 मध्ये करार प्रस्थापित झाला, तुम्हाला गारगोटीच्या सुऱ्या करायच्या आहेत आणि त्या लोकांची सुनता करायची जे या 40 वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये जन्मलेले आहेत आणि जे आता युद्धासाठी तयार झालेले आहेत आणि आता युद्ध करून जे आपला वतनदत्त देश मिळवण्यासाठी ते जाणार आहेत. ज्या वेळेस देवाच्या लोकांनी युद्ध करण्या अगोदर परमेश्वराच्या आज्ञा मोडल्या, त्यावेळेस त्यांना हानी मिळाली, त्यांना हार मिळाली, त्यांना अपमान मिळाला. ज्यावेळेस आय नावाच्या नगरावरती ज्यावेळेस ते चढाई करून गेले होते, त्या अगोदर आखान नावाच्या व्यक्तीनं काय केलं होतं, आखानाने देवाची आज्ञा मोडली होती. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आय नगरावर ते चढाई करून गेले, त्यावेळेस छोट्याशा नगराने त्यांना हरवून टाकलं होतं. मीन्स काय माहित आहे, परमेश्वर म्हटला तुम्हाला जर एक मोठा विजय पाहायचा असेल, आता एखादा तो छोटा मोठा विजय नव्हता, त्यांच्या जीवनात ज्या गोष्टींची ते वाट पाहत होते. आता एवढ्या दिवस 400 वर्षापर्यंत जे लोक गुलामीत होते, अपमानामधलं जीवन जगत होते, बंधनांमधलं जीवन जगत होते, ते लोक आता स्वतःचा देश निर्माण करणार होते. आता एक स्वतःचं राष्ट्र म्हणून ते उभे राहणार होते. एक सन्मानाचं जीवन परमेश्वर त्यांना देणार होता. किती लोकांना वाटतं परमेश्वराने मला सन्मानाच्या जीवनामध्ये उभं करायला पाहिजे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, परमेश्वर हे करायला तयार आहे. पण परमेश्वर यहोशुआला म्हणाला हे तुझ्या पिढीतल्या ह्या ज्या 3-4 पिढ्या ज्या आहेत, यांना जर ते पाहायचं असेल, यांची सुनता झाली पाहिजे, यांनी प्रिपेअर झालं पाहिजे. देव त्यांना काय करत होता माहित आहे, परमेश्वर त्यांच्या आत्म्याची तयारी करत होता. त्यांची आत्मिक प्रिपरेशन परमेश्वर करत होता. आणि ह्या गोष्टी घडल्याच्या नंतर देव त्यांना नव्या वचनात म्हणाला हे झाल्याच्या नंतर ती गोष्ट तुमच्या सोबत होणार आहे. तुमची लज्जा तुमच्यापासून लोटून दिल्या जाणार आहे आणि तुम्हाला एक मोठा सन्मान मिळणार आहे. जे जुन्या गोष्टी आहेत त्या संपणार आहेत तुमच्या जीवनातल्या. किती लोकांना वाटतं माझ्या जीवनावर जे जुने बंधनं आहेत, जे जुने श्राप आहेत, अजूनही दुष्ट आत्मे त्रास देतात, अजूनही बंधनं आम्हाला त्रास देतात, ते आमच्या जीवनावरून निघून जायला पाहिजे, त्याच्यातून आम्हाला सुटका मिळायला पाहिजे, असं किती लोकांना वाटतं सगळ्यांना. परंतु देवाच्या वचनानुसार वागावं किती लोकांना वाटतं. ज्या दिवशी देवाचे लोक त्याच्या वचनाला पाळायला सुरुवात करतील ना, त्या दिवशी शैतान तुमच्या डोक्यावर नाही, तुमचे पाय शैतानाच्या डोक्यावर असतील. शैतान तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही शैतानाला छळणारे लोक असाल. कारण शैतानाच्या शक्तीवरचा अधिकार आज मंडळीकडे आहे. पण बऱ्याच वेळा
मंडळीतल्या लोकांना दूत दिसत नाहीत, त्यांना भूतच दिसतात. स्वप्नात भूत, घरात भूत, मागं काहीतरी उभा आहे, आजूबाजूला काहीतरी उभा आहे, डोळे बंद केले की भूत, सगळीकडे भूतच भूत. तुम्हाला देवदूतांची सेवा तुम्हाला मिळालेली आहे, देवदूत तुमचे गाढ आहेत. पण आम्हाला देवदूताच्या पुढे येऊन उभा राहतो शैतान. तो सांगतो अजून तुझं काहीच खरं नाही. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला आशीर्वादासाठी परमेश्वराने बोलवलेलं आहे. तिथं तुम्हाला एंटर व्हायचं आहे, तिथे तुम्हाला त्या गोष्टी मिळवायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला या वर्षामध्ये जर ह्या गोष्टी तुमच्यासाठी घडाव्यात असं वाटतं, आमच्यासाठी 2026चा पहिला महिना संपलेला आहे आणि दुसऱ्या महिन्याचा पहिला दिवस आज सुरू झालेला आहे. हालेलुया. आणि आज आम्ही एक बेस्ट डिसिजन आमच्यासाठी घेऊ शकतो, जे यहोशुआला परमेश्वराने घ्यायला लावलं. आणि मग हा जो काळ होता, हा यार्देन ओलांडल्यानंतर त्यांच्यासाठी समोर शत्रू उभा आहे. हा एक युद्धाचा प्रसंग आहे. कनानमध्ये युद्ध असणार आहे आणि दुधामादाचे प्रवाह वाहणाऱ्या देशामध्ये आता ते प्रवेश करणार आहेत. आणि या अगोदर परमेश्वर त्यांना एक बेस्ट तयारी करायला सांगत आहे. आणि मग परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ही तयारी कराल तर मग 9 वचनामध्ये परमेश्वर अशी तयारी करणाऱ्या लोकांसाठी एक प्रॉमिस वचन देत आहे. आणि ते वचन काय? 9वं वचन जरा वाचा. 9वं वचन. मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करत ती आज. हालेलुया. काय म्हणत आहे परमेश्वर यहोशुआला? जर तुम्ही या गोष्टी कराल आणि जर पुढे तुम्ही 8व्या वचनापर्यंत जर वाचत आलात तर त्यांनी फक्त ऐकलं नाही, त्यांनी ऍक्शन घेतली. आणि त्यांनी गारगोट्याच्या सुऱ्या केल्या. त्यांनी आपल्या त्या पिढ्यांना बोलवलं आणि त्यांचं काय केलं? त्या ठिकाणामध्ये त्यांची सुनता झाली. आणि जशी ही सुनता झाली, त्यांची आत्मिक तयारी झाली. त्यांनी आपलं समर्पण प्रभूला केलं. ते करारामध्ये आले आणि करारामध्ये जसेही आले ते लोक 8व्या वचनापर्यंत. आणि 9व्या वचनामध्ये परमेश्वराचं एक अभिवचन त्यांच्यासाठी आलं. आणि ते अभिवचन काय आहे? ऐका. मग परमेश्वर म्हणाला. मग या वचनाची सुरुवात कशी आहे? मग म्हणजे काहीतरी केलंय आणि मग परमेश्वर त्यांना हे बोलत आहे. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना वाटतं की परमेश्वराने ह्या गोष्टी माझ्यासोबत बोलायला पाहिजे आणि देव तुमच्या सोबतच ह्या गोष्टी बोलत आहे. पण ह्या गोष्टी देवानं आमच्यासाठी करण्या अगोदर परमेश्वर या शब्दाचा वापर करत आहे. तो शब्द काय आहे? मग. कधी? मग. कोणता मग? काहीतरी झाल्यानंतरचा मग. मराठी मधला मग. देन, आफ्टर. हालेलुया. हे झाल्यावर जर तुम्ही हे कराल, देव म्हणतो, काय म्हणतो? मग परमेश्वर यहोशुआ म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करत होते. ती आज काय म्हणत आहे परमेश्वर? मिस्री लोक तुमची किती वर्षापूर्वीची आठवण करून देत आहे परमेश्वर? 40 वर्षाच्या अगोदर तुम्ही काय होता? आजच्या भाषेत सांगायचं, प्रभूमध्ये येण्या अगोदर तुम्ही काय होता? येशूचं नाव तुम्हाला माहित होण्या अगोदर शैतानाच्या कोणत्या बंधनामध्ये तुम्ही होता? तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये होता? कुठली लज्जा तुमच्या जीवनामध्ये होती? कशा प्रकारे शैतान तुम्हाला छळत होता? मिस्री लोक तुमची निंदा करत होते. पुढे, आज मी तुमच्यापासून दूर लोटत आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही ऍक्शन घेता, परमेश्वर ऍक्शन घ्यायला तयार आहे. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. आमेन, हालेलुया. तुम्ही प्रभूसाठी एक पाऊल टाका, बाकीचे 99 पाऊलांचा इंतजाम परमेश्वर तुमच्यासाठी करेल. जस्ट तुम्ही बिलीव्ह करा, प्रभू माझ्यासाठी हे करणार आहे, आणि तुम्ही विश्वासाचं पहिलं पाऊल तुम्ही टाका. बाकीच्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत असताना तुम्ही पाहणार आहात. आमेन, हालेलुया. तुमची आत्मिक तयारी या वर्षासाठी तुम्ही करा. ज्या गोष्टीपासून तुम्ही दूर गेलात, ज्या गोष्टी तुम्ही विसरलात, किंवा अनेक वर्षांपासून, दिवसांपासून तुम्ही प्रभूला स्वीकारलंय. किती लोकांचा बाप्तिस्मा झालेला या जागेमध्ये असलेल्यांचा? ओके, हात खाली करा. किती लोकांचा बाप्तिस्मा झाला नाही? ओके. जर तुम्हाला ह्या आशीर्वादांमध्ये जायचंय, तयारी करा स्वतःची. आणि ज्यांचा झालाय ते स्वतःला प्रिपेअर करा.
बाप्तिस्मा झाला म्हणजे लगेच डायरेक्ट आशीर्वादाच्या खोलीमध्ये उडी नाही मारणार आहे. व्हायचं असतं तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं ना. पण काय प्रॉब्लेम आहे, परमेश्वर आम्हाला प्रिपेअर करायला सुरुवात करत आहे या वर्षामध्ये. हा फेब्रुवारी महिना तुम्हाला त्या आशीर्वादामध्ये एंटर होताना तुम्हाला पाहायचं आहे. बी प्रिपेअर, स्वतःला तयार करा. आणि तयार कराल तर परमेश्वर म्हणतो मी तुमची लज्जा तुमच्यापासून लोटून टाकेन. मिस्र देशातल्या ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडत होत्या त्या पुढे नसणार तुमच्या जीवनामध्ये. आमेन. आज तुमची लज्जा दूर करेल परमेश्वर जे त्यांच्यासोबत बोलला. यावर मी तुमच्यासोबत 5-6 गोष्टी यावर मी तुमच्यासोबत म्हणून करेल किंवा चर्चा करू आपण यावरती की परमेश्वर कशा प्रकारे ह्या गोष्टी त्यांच्यापासून दूर केल्या किंवा कशा प्रभू आमच्यासोबत ह्या गोष्टी करणार आहे. सुनतेच्या नंतर प्रभूनं त्यांना अभिवचन दिलं आणि त्या ठिकाणाचं नाव ठेवलं गेलं. काय आहे ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणाचं नाव? गिलगाल. काय नाव आहे? गिलगाल. लोटून देणे. गिलगाल मीन्स लोटून देणे. याचे आणखीन समानार्थी शब्द जे आहेत. लोटून देणे म्हणजे कसं लोटून देतात? कधी लोटून दिलं कोणाला? हॅलो, हे मराठीतलं लोटून देणं नाही, हे हिब्रू मधलं लोटून देणं आहे. प्रेज द लॉर्ड. लोटून देणं म्हणजे ढकलून देणं नाही. याचा एक्झॅक्ट अर्थ जर तुम्ही पाहिला तर गिलगालचा लोटणे, गुंडाळणे, दूर करणे, काढून टाकणे, बाजूला करणे, सेपरेट करणे, वेगळं करणे, हा या शब्दाचा अर्थ आहे गिलगालचा. गिलगाल फक्त एक भौगोलिक जागा किंवा ठिकाण, ते स्थान नाही. ज्यावेळेस तुम्ही शास्त्रामध्ये या आठवड्यामध्ये गिलगाल नावाचा जो शब्द आलेला आहे बायबलमध्ये जिथे जिथे ठिकाण, त्या शब्दांना तुम्ही वाचा, ते काढा आणि त्या त्या ठिकाणात काय काय घडलेलं आहे. तुम्हाला गिलगालच्या ठिकाणामध्ये, प्रत्येक ठिकाणामध्ये आत्मिक उलाढाली झालेल्या तुम्हाला दिसतील. लोकांच्या आत्मिक प्रवाहामध्ये लोक तुम्हाला गिलगालमध्ये आलेले दिसतील. त्यांचं समर्पण तिथं प्रभूसोबत घडलेलं, प्रभूसोबत त्यांना काहीतरी अनुभव आलेला तुम्हाला दिसेल. तुमच्यासोबत जर गिलगाल शब्द जुळत आहे आज, तर तुमच्यासोबत काहीतरी तुमच्या आत्म्यामध्ये परमेश्वर काहीतरी करायला जात आहे. तुमच्या आत्मिक जीवनाला प्रभू प्रिपेअर करायला जात आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये प्रिपेअर व्हाल, मी तुम्हाला सांगतो बाकीच्या भौतिक गोष्टी तुमच्याकडे येऊ येतील. मत्ती 6:33 मध्ये हेच म्हटलेलं आहे. देवाचं राज्य आणि नीतिमत्ता मिळण्यासाठी झटा जगातल्या गोष्टी तुमच्याकडे धावत येतील. आमेन. ब्लेसिंग तुमच्याकडे धावत येतील, आरोग्य तुमच्याकडे धावत येईल, तुमचं सक्सेस तुमच्याकडे धावत येईल. पण प्रभूचं वचन सांगतं गिलगालच्या बाबतीत जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला माहिती, इस्रायलाचा पहिला राजा लोकांनी निवडला. तो कुठे निवडला होता माहित आहे? पहिला राजा कोण होता इस्रायलाचा? शाऊल. आणि शाऊलला लोकांनी कुठे निवड केली होती? शाऊलाचा राजा म्हणून कुठे स्वीकारलं होतं माहित आहे? गिलगालमध्ये. अलिशाला अभिषेक मिळायचा होता, त्यावेळेस तो एलियाच्या मागे चालला होता. त्या 4 ठिकाणांपैकी एक ठिकाण कोणतं होतं एलियाला जाण्याचं माहित आहे? गिलगाल एक होतं. तुम्हाला गिलगालचा अनुभव येईल ना. अलिशा गिलगाल मधून पुढे गेला. आणि गिलगाल कुठे आहे? कुठे आहे माहित आहे तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला? हो नाही तर नाही, काहीतरी सांगा ना. नाही ना माहित? मला पण माहित नाही. पण बायबलचा अभ्यास जर केला, तुम्ही मॅप मध्ये पाहिलं बायबलच्या, तर गिलगाल आहे. कुठे आहे माहित आहे? यार्देनच्या नंतर, यार्देनच्या पलीकडचा भाग. यार्देनच्या नंतर इस्रायल लोक गेले ते पहिल्या कुठं? ही जी घटना घडत आहे, मी तुमच्यासोबत बोलत आहे, यहोशुआ 4 आणि 5. हे बाहेर गेले यार्देनमध्ये 4 मधून. तिथे दगडांच्या राशी केल्या. देवानं त्यांना सांगितलं तुमच्या लेकरांना पण सांगायच्या ह्या दगडाबद्दल, तुम्ही माहिती द्यायची काय आहे ते. त्यानंतर ते तिथंच थांबले आणि तिथंच देवानं त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या गिलगालमध्येच. आणि गिलगालमध्येच परमेश्वराने त्यांची लज्जा काढून टाकली, जी 400 वर्षापर्यंत, 430 वर्षापर्यंत, 430 + 40 वर्ष किती झाले? 470 वर्षापर्यंतच्या गोष्टी. म्हणजे 430 वर्षापूर्वी ते बाहेर निघाले. आता हे 40 वर्ष गेले, परंतु
त्या मिस्र देशातून बाहेर येऊन 40 वर्ष झाले तरी मिस्र देशातील जी लज्जा, जी गुलामगिरी, जे बंधनं, जे प्रॉब्लेम त्यांच्या जीवनामध्ये होते ते निघून गेलेले होते का आजपर्यंत? नव्हते गेलेले. मे बी तुम्ही प्रभूमध्ये आलात, परंतु आजही तुम्ही अनुभवत आहात की पूर्वी ज्या जीवनामध्ये तुम्ही होतात तेच बंधनं आजही तुमच्या जीवनावरती आहेत. पूर्वी ज्या दुष्टात्म्यांच्या बंधनाखाली होता, आज प्रभूमध्ये आलात आणि अजूनही ते दुष्टात्मे तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला येतात भेटण्यासाठी, त्रास देतात तुम्हाला. अजूनही अधूनमधून ते पाप तुम्हाला मागे ओढतात. आजही अधूनमधून तुम्ही त्या व्यसनांकडे, त्या व्यभिचाराकडे आजही आम्ही ओढल्या जातोय का? परमेश्वर म्हणतो ही लज्जा मला तुझ्या जीवनातून काढून टाकायची आहे. ह्या गोष्टी कायमस्वरूपी मला तुझ्या जीवनातून कटअप करायच्या आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये मला आशीर्वादाची जोड जोडायची आहे. आमेन, आमेन. काय तुम्ही तयार आहात त्यासाठी? परमेश्वराने इस्रायल लोकांना तयार केलं. आज परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे प्रिपेअर करत आहे. परमेश्वर तुम्हाला तयार होण्यासाठी सांगत आहे. जसंही घटना घडली, देव म्हटला मी तुमची लज्जा लोटून टाकेल, तुमच्यापासून दूर करेल, गुंडाळून टाकेल, परत त्या गोष्टी तुमच्यासोबत नसतील. आणि आज तुमच्यावरून मिस्राची लज्जा, कुठली? मिस्र देशाची. कुठली लज्जा? मिस्राची. मिस्र आज आमच्यासाठी कोणतं मिस्र आहे? आम्ही कुठून आलोय? आज तुम्ही ज्या कुठल्या स्तरातून प्रभूकडे आलात तो तुमचा मिस्र देश होता. त्या मिस्रामध्ये काय होतं? लाज म्हणजे काय? गुलामगिरी. त्यांची ओळख काय होती? मिस्रामध्ये त्यांना ओळख काय होते? गुलाम. योसेफ त्या देशामध्ये गेला होता, काय म्हणून राहिला? गुलाम. ज्यावेळेस याकोब फारोच्या पुढे जाऊन उभा राहिला, त्यावेळेस याकोबाने आपली ओळख काय दिली होती फारोच्या सिंहासनापुढे? तुझा दास. काय ओळख होती यांची? दास, गुलाम, ओझ्याखाली दबलेले, ही त्यांची ओळख होती. परमेश्वर म्हणाला तू माझ्या करारामध्ये आलास ना, ज्या दिवशी मी तुझ्यामधून मिस्रातली लज्जा जी तुझा पिछा पुरवत आली होते, येशूच्या नावामध्ये ज्या दिवशी प्रभूला तुमचं जीवन दिलंय, येशूला तुमचा तारणारा म्हणून तुम्ही स्वीकारताय, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुमचा बाप्तिस्मा होतो आणि तुम्ही म्हणता आता जगासाठी जगणं माझं बंद झालंय, आता मला येशूसाठी जगायचंय, येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली मला जीवन जगायचंय, मला येशू सारखं पवित्र बनायचंय. तुमच्या जीवनातून परमेश्वराने लज्जा काढून टाकलेली आहे. आता ते गुलामगिरीचा भाग तुमचं जीवन नाहीये. तुमची ओळख गुलाम म्हणून नाहीये. कारण येशू ख्रिस्त योहानाचं सुवर्तमान 15व्या अध्यायामध्ये काय म्हणतो माहित आहे? मी तुम्हाला दास म्हणत नाही, आता तुम्ही देवाचे मित्र झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. तुमची जुनी ओळख ख्रिस्तामध्ये पुसल्या गेलेली आहे. कधी माहित आहे? ज्या दिवशी तुम्ही येशूला समर्पण केलेलं आहे. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना आजही मी बंधनात आहे किंवा शैतानाची सत्ता, पापाची सत्ता माझ्यावर आहे, त्यावेळेस त्या विचाराच्या आत्म्याला हे सांगा, मी येशूच्या रक्ताने विकत घेतलेली आहे. येशू ख्रिस्तानं माझी किंमत मोजलेली आहे. येशूनं माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. जे मला माझ्यासोबत घडणार होतं, येशूने यशाया 53 मध्ये 2025 वर्षापूर्वी माझ्यासाठी ते सगळं काही डन करून टाकलेलं आहे. आमेन. आता मी लज्जेचं जीवन जगणार नाही, मी गुलामीचं जीवन जगणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने मत्तईच्या 11व्या अध्यायामध्ये कोणाला बोलवलं आपल्याकडे? अहो कष्टी भाराक्रांत जनो, ओझ्याखाली दबलेल्या लोकांनो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. आता हे लोक ओझ्याखालून बाहेर आलेले होते आणि आता त्या आरामाच्या, विसाव्याच्या आणि आशीर्वादाच्या ठिकाणामध्ये प्रवेश करणार होते. आमेन, हालेलुया. ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी एक ओळख आहे देवाचे पुत्र म्हणून. ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी एक ओळख आहे प्रभूचे लोक म्हणून. ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी एक ओळख आहे जी ख्रिस्ताने तुम्हाला दिलेली आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या लोकांनो, प्रभू त्यांना म्हणाला की तुमची ओळख मी नवीन बनवणार आहे आणि गिलगाल तुमच्या जीवनामध्ये जुडणार आहे. आणि गिलगाल तुम्हाला आठवण करून देणार की आता तुम्ही जुन्या गोष्टीच्या मागे लागलेले नाहीत आणि जुन्या गोष्टी तुमच्यावरती आता हवी होणार नाहीत, कारण तुम्हाला आता ख्रिस्तामध्ये एक न्यू क्रिएशन, नवीन उत्पत्ती म्हणून तुम्हाला निवडल्या गेलेला आहे. आणि गिलगाल हे फक्त भौगोलिक ठिकाण नसून हे तुमच्या आत्म्याला प्रिपेअर करणारं ठिकाण आहे प्रभूच्या आशीर्वादामध्ये एंटर करण्यासाठी. या गिलगालमध्ये ज्या गोष्टी घडल्यात, या ठिकाणामध्ये त्या गोष्टींवरती जरा तुम्ही लक्ष फोकस करा. जर तुम्ही 5:9 मध्ये वाचलं तर आमच्याशी त्या गोष्टीचा कशा प्रकारे संबंध जुळतो. देव म्हटला की तुमची
जुनी जी लज्जा आहे मी ती दूर करतो. जर तुम्ही यशायाचं पुस्तक याचा 54 अध्याय आणि 4 वचन, ज्यावेळेस तुम्ही देव मिस्र देशामध्ये त्या यहोशुआला आणि त्याच्या पिढीच्या लोकांना बोलला, परंतु ज्यावेळेस आज आम्ही प्रभूच्या करारामध्ये येतो, बाप्तिस्म्याच्या करारामध्ये येतो, येशूच्या रक्ताने आम्ही धुतल्या जातो, पश्चातापी अंतःकरणाने आम्ही प्रभूकडे वळतो, आमचं बिघडलेलं जीवन पुन्हा प्रिपेअर करतो. मे बी बाप्तिस्मा झालाय, परंतु अजून तुम्ही व्यसनात आहात, तुम्ही पापामध्ये आहात, वासनांमध्ये आहात, पण आज म्हणता प्रभू ते इनफ झालंय, मला आता तुझ्या हातात माझं जीवन द्यायचंय, घे माझं जीवन तुझ्या हातामध्ये आणि याला एक आकार दे. ज्यावेळेस असं जीवन या वर्षामध्ये तुम्ही प्रभूच्या हातामध्ये देत आहात ना, या महिन्यापासून, आजच्या दिवसापासून पाहाल एक बेस्ट आणि चांगला सुंदर आकार परमेश्वर तुमच्या फायनान्सला, तुमच्या वैयक्तिक जीवनाला, तुमच्या अभिषिक्त जीवनाला प्रभू घडवायला तयार करेल, एक आकार द्यायला सुरुवात करेल. आमेन. काय म्हणतो परमेश्वर यशायाच्या 54 अध्यायाच्या? परमेश्वर म्हणतो भिवू नकोस, तू लज्जित होणार नाही, तू लज्जित होणार नाहीस. आता तुझी लज्जा दूर झालेली आहे. आमेन. शेजारच्याला सांगा, तुमची लज्जा प्रभूने दूर करून टाकलेली आहे. आता तुम्हाला लज्जित होण्याची गरज नाही. येशूने तुमची किंमत मोजलेली आहे. येशूने तुमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. ओके, काय म्हटलं? भिवू नकोस, तू लज्जित होणार तू नाहीस, लज्जित होणार नाहीस, घाबरू नको, घाबरू नकोस, तू फजित होणार तू नाहीस, फजित होणार नाहीस, तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर तुला पडेल, विसर पडेल. तुला आपल्या वेदव्याच्या पट्ट्याचे पट्ट्याचे स्मरण होणार यापुढे होणार नाही. इस्रायल लोकांना हे जे वचन आहे ते त्याच गुलामीबद्दल बोलणार हे वचन आहे. कारण तुझा बस इथं हे जो परमेश्वर म्हणतो, एक तुझ्यावरती एक पट्टा होता, एक तुला धब्बा लागलेला होता गुलामीचा, श्रापित व्यक्ती म्हणून, एक बेवडा म्हणून, एक व्यभिचारी म्हणून, एक दरिद्री म्हणून, एक तुच्छतेचा आम्हाला धब्बा लागलेला होता. परमेश्वर म्हणतो, जे धब्बे तुला लागले होते ना, तुझ्या जीवनातल्या चुकांमुळे, तुझ्या पापांमुळे, तुझ्या तारुण्यातल्या चुकांमुळे, परमेश्वर काय म्हणतो माहित आहे? तुझे पाप लाखेसारखे जरी लाल असले ना, बर्फासारखे माझ्या रक्ताने ते शुद्ध होतात. तुला जो तरुणपणामध्ये मिळालेली जी लज्जा आहे, जो बट्टा आहे, जो धब्बा आहे, परमेश्वर म्हणतो मी तो काढून टाकत आहे. परमेश्वर म्हणतो आता तुला लज्जित पजित होण्याची गरज नाही, कारण मी तुला हे क्लीन करणार आहे. तुला नाही स्वतःसाठी हे करता येत, परमेश्वर म्हणतो मी ते करणार आहे. आमेन. हालेलुया. दुसरी गोष्ट परमेश्वराचं वचन सांगतं, जर तुम्ही जर यासाठी कशा प्रकारे प्रभू ह्या गोष्टी आमच्यासाठी करतो. बायबलमध्ये एक उदाहरण आहे, एक व्यक्ती आहे, त्याने त्याच्या जीवनामध्ये प्रभू सोबत असतानाही कसे डिसिजन घेतले आणि त्याचा परिणाम कसा झाला. पण ज्यावेळेस तो प्रभूकडे येतो, प्रभू त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी कशा विसरतो आणि त्याला कसं एक नवीन ओळख देतो. जर तुम्ही पेत्राच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 26 अध्यायाच्या 75 वचनामध्ये एक घटना घडलेली तुम्हाला आढळते. येशू ख्रिस्ताला गेत्सेमनी बागेमध्ये पकडल्या गेलं, येशू ख्रिस्ताला चौकशीसाठी पुढे नेलं आणि रात्रभर पेत्र हे पाहत होता. आणि रात्रभर काय केलं या पेत्राने? जो म्हटला होता, प्रभू सगळे तुम्हाला सोडून जातील, पण हा पठ्ठ्या तुम्हाला कधी सोडून नाही जाणार, मला क्रूसावर मरावं लागलं तरी पण मी मरेल. हाच तो व्यक्ती होता ज्यानं सगळ्यात अगोदर येशूला अटक केल्या गेली. त्यावेळेस याच पेत्राने काय केलं होतं माहित आहे? आपल्या मॅनेतून तलवार काढली आणि मल्क नावाच्या व्यक्तीचा काय केला होता? कान कापला होता. एवढा आवेशी होता तो प्रभूसाठी. पण या रात्रीमध्ये काय झालं पेत्राच्या जीवनात? एक छोटीशी मुलगी आली आणि तिनं विचारलं, तू त्यांच्यासारखाच दिसतोय, त्यांच्यापैकी आहेस. त्यानं छोट्या मुलीसमोर नाकारलं, शिपायांसमोर नाकारलं, शेवटी तर त्याने शिव्या श्राप देऊन येशूला नाकारून टाकलं. पण 75 वचन काय सांगतं? तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील, असे जे येशूने सांगितलं होतं ते त्याला आठवलं आणि तो बाहेर जाऊन मोठ्याने हंबरडा फोडून काय करायला लागला? रडायला लागला. मीन्स पेत्राला कळालं, एक तो लज्जित झाला, मी 3 वेळा माझ्या प्रभूला नाकारलं, मी किती मोठी चूक माझ्या जीवनामध्ये केली. आणि हे त्याचं रडणं काय दर्शवत होतं माहित आहे? त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली, त्याला त्याची लाज वाटायला लागली, तो लज्जित झाला आणि तो रडायला लागला. परंतु जर तुम्ही त्याच पेत्राच्या बाबतीत जर तुम्ही पुढे पाहता, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये
21 अध्यायाच्या 15 ते 17 वचनामध्ये हा पेत्र फक्त येशूला नाकारलं नाही, तर त्यानंतर येशू सोबत चाललेला पेत्र त्याने येशू सोबत चालणं सोडून दिलं, विश्वास गमावला आणि पुन्हा आपण ज्या गोष्टी सोडून दिल्या होत्या येशूसाठी त्याने काय सोडलं होतं? मत्तईच्या 4 अध्यायामध्ये त्याने आपली जाळी, आपली बोट, आपला बाप सगळं सोडलं आणि येशूचा अनुयायी बनला होता तो. पण आता म्हटलं येशू मेला, येशू स्वर्गात गेला, आता आपलं काय खरंय? त्यानं जाळी उचलली, मासे धरायला गेला, रात्रभर मासे धरूनही त्याला काहीच मिळालं नाही. परंतु ज्यावेळेस तिथे येशूचं दर्शन त्याला झालं, ज्यावेळेस पुन्हा येशू भेटल्यानंतर त्याला पुन्हा होडी भरून मासे भेटले, त्यावेळेस त्याला कळालं की जो व्यक्ती आमच्या सोबत बोलत आहे हा कोण आहे? हा येशू आहे. ज्यावेळेस त्याने येशूला ओळखलं ना, पेत्र पुन्हा येशू ख्रिस्ताकडे वळाला. प्रभूने त्याला पुन्हा संधी दिली. आम्ही प्रभूच्या विरोधात वागलो, प्रभूच्या विरोधात गोष्टी केल्या पेत्राने, प्रभूने त्याला सोडलं नाही बरं का. आम्ही कधी कधी म्हणतो याला याच्यासाठी एवढं केलं परंतु याने आमचं नाही ऐकलं ना, नाही हा दूरच राहिलेला बरा, नाही का, ह्याच्या सानिध्यातच यायला नको ना हा आमच्या सानिध्यात यायला नको. लोक असं वागू शकतात. लोक काय, दावीद म्हणाला माझे आईबाप देखील मला दूर करू शकतात, आणि केलं ना त्याला दूर. अभिषेकाच्या राजाभिषेक होणार त्या दिवशी त्याला रानातच ठेवलं ना. परंतु परमेश्वर पाप्यांसाठी या जगात आलाय, चुकीच्या लोकांसाठी या जगामध्ये आला, पाप्यांना तारण्यासाठी. तुम्हाला चुकीतच ठेवण्यासाठी नाही आला, त्याच्यातून काढण्यासाठी आलाय. त्यानं त्याची किंमत मोजलेली आहे. आणि बायबल सांगतं की जसंही पेत्र पुन्हा प्रभू त्याच्याशी भेटला, तो प्रभूकडे वळाला आणि वळल्यानंतर परमेश्वराने पुन्हा त्याच्यासोबत 3 वेळा संभाषण केलं आणि या विश्वासघातकी माणसाला पुन्हा प्रभूनं प्रिपेअर केलं, त्याला वळण्याची एक संधी दिली आणि त्यात त्यानं त्याची पुनर्स्थापना केली. परमेश्वर आहे, तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराकडे वळता, प्रभूला आपलं जीवन पुनरुपी तुम्ही समर्पित करता, तुमची झालेली पडझड परमेश्वर पुन्हा बांधून काढतो. तुमची झालेली पडझडीची पुन्हा परमेश्वर पुनर्स्थापना करणारा देव आहे. या पेत्राला पुन्हा पुनर्स्थापित केलं. प्रभूनं त्याला सांगितलं, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस काय? हो ना प्रभू, मला तर लय लाज वाटत आहे, तुझ्या विरोधात मी बोललेला आहे, पण माझं प्रेम आहे प्रभू तुझ्यावर. आणि पेत्र काय म्हणाला माहित आहे? प्रभू तुला ठाऊक आहे माझं प्रेम तुझ्यावर आहे. अच्छा, मग माझी मेंढरं चार. तू माझ्यावर प्रेम करतो? प्रभू मी प्रेम करतो ना तुझ्यावर, माझी मेंढरं पाळ. प्रभू म्हणाला माझ्यावर प्रेम करतो. तो नंतर मग रडायलाच लागला, प्रभू तुला माहित आहे मी तुझ्यावर प्रेम करतो का नाही? येशू म्हणाला मला माहित आहे तू चुकलास, मला माहित आहे तू मला नाकारलंस, मला माहित आहे तू माझ्या मार्गातून दूर गेलास, पण मला माहित आहे तरी तुझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये तुला माहित आहे मला येशू शिवाय पर्याय नाही, येशू शिवाय मला कुठलाच आधार नाहीये. येशूवर तुझं प्रेम आहे, माझ्यावर तुझं प्रेम आहे. प्रभू म्हणतो हे मला ठाऊक आहे, माझी कोकरं सांभाळ. याला पुन्हा 3 वेळा परमेश्वराने जबाबदाऱ्या दिल्या. पुनर्पी परमेश्वराने त्याची पुनर्स्थापना केली. किती लोक म्हणतात प्रभू मी माझ्या जीवनामध्ये पडलो, मागे गेलो, पण माझी इच्छा आहे आजच्या रात्रीला माझी पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, पुनर्वसन माझं व्हायला पाहिजे, माझ्या आत्म्यामध्ये पुन्हा मी तुझ्यासोबत रिकनेक्ट व्हायला पाहिजे. प्रभू त्या अभिषेकासोबत मी पुन्हा जोडल्या जायला पाहिजे. दावीद म्हणाला हे परमेश्वरा माझ्यामधून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नको आणि तारणाचा आनंद मला पुन्हा मिळू दे. जो आनंद मी गमावलाय, जो अभिषेक मी गमावलाय, जी उपस्थिती मी गमावली, प्रभू मला ती पुन्हा पाहिजे. परमेश्वराने दाविदाला पुन्हा तो आनंद दिला. तो देव पेत्राला पुन्हा एक संधी दिली. तो परमेश्वराच्या रात्रीला तुम्हाला एक पुन्हा संधी देणारा देव आहे. 40 वर्ष हे लोक अरण्यात होते, देव वाट पाहत होता. देवाने पुन्हा एक अपॉर्च्युनिटी दिली. सुनता करा, करारामध्ये या आणि चला तुमच्या आशीर्वादाच्या देशामध्ये एंट्री करा. आमेन, हालेलुया. देव बापाने त्याची पुनर्स्थापना केली आणि पुन्हा त्याला एक नवीन ओळख दिली. कोण होता हा? कोण बनला होता? येशूला नाकारणारा, येशूला सोडून देणारा, मासेमारी करण्यासाठी पुन्हा गेलेला. म्हणजे देव म्हटला मी तुमची ती मिस्र देशातली लज्जा काढून टाकेल. पेत्र जाळं सोडून आला होता, पुन्हा काय घेऊन गेला? पुन्हा जाळं घेऊन गेला.
पुन्हा तीच मछवाऱ्याची ओळख त्याने घेतली. पण प्रभूनं सांगितलं होतं, तुला मछवारा नाही, मी तुला नवीन ओळख देणार आहे. मासेमारी करणारा नाही, तू मांस धरणारा बनणार आहेस. हालेलुया. मे बी प्रभूनं तुम्हाला जी ओळख द्यायची होती त्या ओळखी संबंधी तुम्ही विसरला असाल. प्रभूनं तुमच्याशी जे संभाषण केलं होतं काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, तुम्ही विसरून गेला असाल. पण परमेश्वर विसरलेला नाही. देव आजही तुम्ही पडलेले जरी असाल, प्रभू म्हणतो माझा धार्मिक पुरुष 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. पुन्हा परमेश्वर आम्हाला संधी देणारा देव आहे. पुन्हा आम्हाला आमचं रिस्टोरेशन करणारा, याकोबाचा डेरा पुन्हा बांधणारा देव आज आमचा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर फक्त पुनर्बांधणी करणारा नाही, गमावलेली ओळख आम्हाला पुन्हा प्राप्त करून देणारा परमेश्वर आहे. आमेन. जर तुम्ही प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 14 वचनापासून जर 41 वचनापर्यंत जर वाचलं, आम्ही एवढे वचन वाचणार नाही, परंतु फक्त 14 वचन वाचा. फक्त प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 14 वचन. तेव्हा पेत्र प्रेषितांबरोबर उभा राहून त्याने मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो. बस. कोण आहे हा? जो जाळं घेऊन मासे धरायला गेला होता, ज्याने येशूला नाकारलं होतं. येशूने त्याला पुन्हा जबाबदारी दिली, आणि जबाबदारी दिली नाही तर त्या जबाबदारीमध्ये उभं राहण्यासाठी तो अभिषेक देऊन परमेश्वराने इतर शिष्यांना का नाही उभं केलं? पहिलं भाषण करण्यासाठी, पहिलं प्रवचन करण्यासाठी. याच पेत्रावर ज्यावेळेस प्रेषित 2 मध्ये अभिषेक आला, पवित्र आत्म्याने भरल्या गेले, अन्य भाषामध्ये बोलायला लागले, तो पेत्र इतर प्रेषितांमध्ये, किती लोक होते त्या ठिकाणामध्ये? 120 लोक. 120 लोकांमध्ये उभा राहिला. आणि जो एवढूशा मुलीसमोर घाबरून येशूला नाकारलं होतं ना, आता हजारो यहुद्यांसमोर, ज्या यहुद्यांनी येशूला क्रूसावर मारलं होतं, त्या यहुद्यांना म्हणत आहे, अहो यहुद्यांनो, ज्या येशूला तुम्ही क्रूस खांबावरती खिळून मारलंय, त्या येशूला देवानं पुन्हा 3ऱ्या दिवशी जिवंत केलेलं आहे. हे धाडसाचं बोलत असताना तुम्ही पुढे जसं वाचताय, 32 वचनापासून पुढे येता, त्यावेळेस ते लोक पेत्राचं भाषण ऐकून त्यांच्या अंतकरणाला चुरचूर लागायला लागली आणि ते म्हणायला लागले, बंधुजन हो, काय केल्याने आमचं तारण होईल? त्यावेळेस तो त्यांना सांगायला लागला, पश्चाताप करा, प्रभूकडे वळा, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुमचं तारण होईल आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे कृपादान प्राप्त होतील. आणि त्या दिवशी प्रभूनं त्याला एक मोठी ओळख दिली. त्याला अपोस्टल, प्रेषित म्हणून प्रभूनं उभं केलं. पेत्राच्या द्वारे त्या दिवशी 3000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. 3000 लोकांनी प्रभूला स्वीकारलं. एक छोट्या मुलीसमोर घाबरणारा पेत्र, 4 शिपायांसमोर घाबरणारा पेत्र, हजारो लोकांपुढे उभा राहून येशूची स्वार्थ सांगत आहे, येशूचं नाव गाजवत आहे, येशू त्याचा उपयोग करून घेत आहे. आणि त्या माणसाच्या द्वारे 3000 लोकांच्या मंडळीची स्थापना प्रभू करत आहे. आमेन. हालेलुया. अरे मग तुम्ही, मला नाही वाटत पेत्रासारखं इथं कोणीतरी बसलेला असेल, एवढं चुकीचं वागलं असेल प्रभू सोबत म्हणून. जर एवढ्या चुकीच्या वागणाऱ्या पेत्राला प्रभू पुन्हा उभं करू शकतो, त्याची पुनर्बांधणी करू शकतो आणि त्याला जर नवीन ओळख देऊ शकतो, तर आज परमेश्वर का नाही तुमच्या आणि माझ्यासोबत हे करू शकत? परमेश्वर हे आमच्यासोबत घडून आणू शकतो. प्रभू हे आमच्यासोबत करू शकतो. जर तुमची तयारी असेल, आजच्या रात्रीला प्रभूच्या हातामध्ये जीवन द्या आणि प्रभूला सांगा की प्रभू, तू मला फक्त क्षमा करणारा नाही, तर माझी लज्जा दूर करून माझी पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करणारा आणि नवीन ओळख देणारा देव आहेस. आजच्या रात्रीला मला ती ओळख दे. आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करणारा परमेश्वर आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही विलाप गीत 3 अध्याय 22-23 वचन जर वाचलं, तर पेत्राचं नाकारणं ही एक रात्रीची समय होते, परंतु विलाप गीत 3, 22 आणि 23 मध्ये लिहिलं की परमेश्वर दररोज सकाळीच त्याची दया नवीन करून आमच्यासाठी पाठवतो. कालची रात्र, आजची रात्र तुमच्यासाठी काय आहे? सकाळ ही एक न्यू बिगिनिंग आहे, नवीन सुरुवात आहे. देव या वर्षामध्ये अनेक लोकांच्या जीवनाला जे जे समर्पण प्रभूला देणार आहेत, प्रभू सोबत चालणार आहेत, प्रभू त्यांना एक नवीन सुरुवात प्रभू देणार. त्याची दया तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रतिदिवशी तुम्हाला पाहायला मिळणार. आणि देव हे ज्यावेळेस तुम्ही हे कार्य करता, या कार्यासाठी तुम्हाला तयार व्हायचंय. प्रभू तुमची आत्मिक रीतीने प्रिपेरेशन करतो,
तुम्हाला इंटरनली तो क्लीन आणि शुद्ध करायला लागतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही स्तोत्र करता 51 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये येतं, दावीद एका मोठ्या पापामध्ये पडलेला होता. व्यभिचाराचं पाप त्याच्या हातून घडलेलं होतं. परंतु नाथान संदेष्टाने ज्यावेळेस त्याची कान उघडणी केली, त्यावेळेस स्तोत्र 51 मध्ये हा दावीद पश्चाताप करत आहे आणि त्याचं हृदय जे देवापासून दूर गेलं होतं, त्याची काय प्रार्थना आहे 51 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये? तो म्हणत आहे की परमेश्वर माझं अंतकरण काय कर, माझ्या ठाई एक नवीन हृदय निर्माण कर, माझं अंतकरण क्लीन कर, शुद्ध कर. जर तुम्हाला वाटतं की प्रभूनं मी ज्या वचनात ह्या गोष्टी ऐकत आहे, ह्या गोष्टी माझ्यासोबत करायला पाहिजे, घडवायला पाहिजे, आज आपले अंतकरण प्रभूसोबत नीट करा. त्या यहोशुआला सांगितलं होतं की तुम्ही सुनता करा. परमेश्वर म्हणतो आता तुमच्या शरीराची देहाची सुनता नाही, आमच्या अंतकरणाची सुनता करणं गरजेचं आहे. प्रभू म्हणतो आता तुमची वस्त्र फाडण्याची गरज नाही, तुमची अंतकरण फाडून पश्चातापी हृदयाने परमेश्वराकडे वळणं आम्हाला गरजेचं आहे. आणि मोठ्या आशीर्वादामध्ये एंट्री करताना तुम्हाला या वर्षामध्ये तुम्ही स्वतःला पाहाल ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी कराल. परंतु तुम्हाला या तयारीच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःचं हृदयाची तयारी, तुमच्या स्वतःच्या शुद्धीकरणाची तयारी ज्यावेळेस तुम्ही कराल, परमेश्वर देव तुम्हाला एक नवीन ओळख देईल. आणि ख्रिस्तामध्ये जे तुमची ओळख आहे, पूर्वी तुम्ही कोण काय कसे होता, परंतु 1 पेत्र 4 गोष्ट ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये तुमची ओळख, परमेश्वर तुम्हाला एक रिस्टोरेशन देतो, नवीन ओळख देतो, तुमची लज्जा प्रभू काढून टाकतो. पूर्वी तुम्ही काय म्हणून ओळखल्या जात होते तुमच्या गल्ली मोहल्ल्यामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या परिवारामध्ये, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे आलेले आहात. आज माझ्या घरातल्या लोकांना विचारलं ना, तुमचा मुलगा कुठे आहे, ते सांगतात पुण्याला आहे. काय करतो, आता माझ्या घरचे लोक सांगतात तिथे तो पास्टर आहे चर्च मधला, तो येशूची सेवा करतो. सुरुवातीला काय सांगायचे माहिती आहे, त्यांना अनकम्फर्टेबल वाटायचं की आमचा मुलगा ख्रिश्चन झालाय, आमचा मुलगा पास्टर झालाय. कारण लोक हे सांगितलं की लोक म्हणायचे तुमच्या मुलाने धर्म बदलला का हो? येशू कोणाचाच धर्म बदलण्यासाठी आला नाही, येशूने माझं जीवन बदललं. माझं नाव आजही गजानन आहे. म्हणून कधी कधी काही लोक आम्हाला सांगतात, अहो आमच्या ऑफिसमधला जो योसेफ आहे ना, सगळं करतो राव, मेणबत्ती लावतो आणि बाकीचं पण. त्याला मी सांगत असतो तो योसेफ असेल, मी गजानन आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की. देवाच्या लोकांनो, प्रभू मध्ये तुम्हाला एक नवीन ओळख प्राप्त झालेली आहे. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 9 वचन जर तुम्ही वाचलं तर तिथं लिहिलंय, तुम्ही देवाचे लोक, राजकीय याजकगण, निवडलेला वंश, त्याचे स्वतःचे लोक, अशी ओळख परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रभूकडे तुम्ही येता, तुम्ही कोण बनता? ख्रिश्चन बनत नाहीत. वाचा या वचनामध्ये तुम्ही काय बनता? येशूला जीवन दिलं जातं, येशू तुमच्या जीवनात येतो त्यावेळेस. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, असे तुम्ही बनता. हालेलुया. पुढच्या वचनात काय लिहिलं? ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात. पूर्वी कुठे होतात तुम्ही? अंधारात होतात. आता कुठे आणलं तुम्हाला? कोणाच्या उजेडात? या लाईटाच्या उजेडात नाही आणलं, त्याच्या प्रकाशात आणलंय. येशू जगाचा प्रकाश आहे. योहानाचा शुभवर्तमान 8 अध्याय 12 वचनात लिहिलं, प्रभू म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात कधीच चालणार नाही, त्याला ठेच लागणार नाही, कारण त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. पुढे कसं लिहिलं? कंटिन्यू. बायबल बंद नका करत जाऊ, तिथंच थांब जा. हा बस, प्रभूचे गुण तुमच्या मधून दिसणार, कारण तुम्ही आता प्रकाशात आहात आणि प्रकाश ख्रिस्त आहे. आणि तुमचा प्रकाश जगापुढे मग असा पडणार, तुमच्या जीवनातली कृत्य पाहून येशूचा गौरव लोक करणार. आमेन, हालेलुया. पण पूर्वी तुम्ही कसे होतात, आता तुमची ओळख काय झालेली आहे. पण पूर्वी तुमची, आजची ओळख तुम्हाला माहित झाली, पण पूर्वी कोण आहोत आम्ही ख्रिस्तामध्ये नसताना? एफेस 2:1 मध्ये जर तुम्ही वाचला तर तिथं लिहिलं की तुम्ही पापामुळे मृत झालेला होता, पण तुम्हाला ख्रिस्तामध्ये आता जिवंत केलं गेलेलं आहे. तुम्ही एफेसकराचं पत्र 5 अध्याय आणि 8 वचन जर वाचलं तर लिहिलं की तुम्ही पूर्वी अंधार होतात, पण आता तुम्हाला प्रकाश बनवल्या गेलेला आहे. कलसीकराचं पत्र याचा 1 अध्याय आणि 21 वचन जर तुम्ही वाचलं तर तिथं लिहिलं, तुम्ही देवाचे पापामुळे शत्रू बनलेला होतात, परंतु आता तुम्ही देवाचे लोक बनलेला आहात. आमेन.
ही तुम्हाला ख्रिस्तामध्ये मिळालेली एक नवीन ओळख आहे. आणि ही कशाच्या द्वारे मिळाली माहित आहे? आमची लज्जा आमच्यापासून दूर केल्या गेलेली आहे, कारण येशूला क्रूसावरती लज्जित व्हावं लागलं. कारण येशू आमच्यासाठी क्रूसावरती गेला. येशूने आमचा सगळा जी आमची शिक्षा होती ती शिक्षा त्याने स्वतःवरती घेतली. म्हणून देव यहोशुआला म्हणाला की तुझ्या लोकांची सुनता कर, तुला शत्रूंवर विजय पाहिजे असेल, तुला आशीर्वादांमध्ये एंट्री करायची असेल, खऱ्या आशीर्वादांमध्ये तुला जीवन जगायचं असेल, लोकांची सुनता कर, मग मी तुझी लज्जा काढून टाकेल. आज प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, 5वी आणि शेवटची गोष्ट, की त्यांना फिजिकली खतना करायला सांगितली होती, अग्रत्वचा कापायला सांगितली होती. पण आज आम्हाला परमेश्वर आमच्या हृदयाच्या सुनतेबद्दल बोलत आहे. रोमकराचं पत्र 2 अध्याय, जस्ट 2 वचनं काढा आणि आपण प्रार्थना करणार आहोत. रोम 2 अध्याय आणि कोणीतरी करिंथकराचं 2 पत्र 5वा अध्याय काढा. त्या अगोदर रोमकराचं पत्र 2 अध्याय आणि 29 वचन पटकन वाचा. आज आम्हाला जर त्या आशीर्वादाच्या देशात किंवा त्या ठिकाणामध्ये आम्हाला एंट्री करायची आहे, काय म्हणतो पाऊल रोमकराच्या मंडळीला लिहिताना? परंतु जो अंतरी यहुदी, परंतु तो म्हणतो जो अंतरी यहुदी, तो यहुदी होय, तो यहुदी आणि लेखाप्रमाणे व्हावयाची, शास्त्र लेखाप्रमाणे व्हावयाची ती सुता नव्हे, ती सुनता नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतकरणाची कशाची? अंतकरणाची व्हावयाची ती सुनता होय, अशाची प्रशंसा परमेश्वराकडून होते. हालेलुया. प्रभू कोणत्या सुनतेबद्दल बोलतो? यहोशुआला सांगितलं त्यावेळेस त्यांनी अग्रत्वच्या कापल्यात त्यांच्या. पण आज पाऊल म्हणतो, तुम्हाला जर देवासोबत प्रति तुम्हाला प्रिपेअर व्हायचंय, तुम्हाला तयार व्हायचंय, शैतानाच्या शक्तीवरचा विजय पाहायचा आहे, दुष्ट आत्मे तुमच्या घराला, तुमच्या जीवनाला, तुमच्या शरीराला सोडून जाताना तुम्हाला पाहायचं आहे. किती लोक तयार आहेत आपला अंतकरण प्रभूला देण्यासाठी? हालेलुया. त्यांना सांगा, आमेन. हालेलुया. ऐका, अंतकरणाची सुनता, ती सुनता नाही तर बाप्तिस्मा झाला आणि अन्य भाषा बोलते, आणि त्या अन्य भाषेच्या शब्दांपेक्षा संधी मिळू द्या फक्त. एकदा आमचे पास्टर म्हटले, आम्ही एका ठिकाणात गेलो आणि त्यावेळेस टांगा गाडी होती, आणि मी त्यांना विचारलं, मला अशा ठिकाणी जायचं ज्यांच्या घरी प्रार्थना भरती. अच्छा, त्या बाईच्या घरी जायचं होय तुम्हाला? तो टांग्यावाला म्हटला तिथं. तो म्हटला, हो. कशाला चालले तुम्ही तिकडे? अवलय विचित्र बाई. हो, असं कसं बोलता? पवित्र आत्म्याने भरलेली अन्य भाषा बोलणारी बाई आहे. तो माणूस म्हटला, ती अन्य भाषा आहे होय जे ती बोलती ती? चला ऐकवतो तुम्हाला. बसवलं टांग्यात, अलीकडेच टांगा उभा केला, नळाला पाणी आलेलं होतं, आणि ही बाई इतक्या भयानक शिव्या देत होती, व्हेज नॉन व्हेज सगळ्या एकत्र केलेल्या होत्या. ते पाहिलं आणि ते गेले तिथे. नंतर त्या बाईने पाहिलं, ती शांत झाली आणि तिने विचारलं, पास्टर तुम्ही कधी आले? ते तुमची सुरुवात झाली होती तेव्हाच मी आलो म्हटलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू यशायाच्या पुस्तकात काय म्हणतो? हे लोक ओठांनी माझी स्तुती करतात, पण यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहेत. हे उदाहरण ऐकलं आणि मी ट्रेन मध्ये बसलो. आणि तिथे एक ग्रुप शिरला त्याच कंपार्टमेंटमध्ये, आणि मी ओळखलं हे सगळे ख्रिश्चन आहेत म्हणून. मी शांत बसलो. त्यांचे जे चालले त्या फोन, आता मी काय बोलू नाही. बिलिव्हर्सला बोलत आहेत. मी बघत आहे. आणि मग ते जसं झालं, ट्रेन चालू झाली, मी आपलं बायबल काढलं, मी वाचत बसलो. मग त्याच्यातल्या एका सिस्टरने म्हटलं, ओ ब्रदर, 2-4 वेळा ब्रदर म्हटलं. मग म्हटलं, काय? आम्ही पण ख्रिश्चन आहे, आम्ही पण विश्वास ठेवतो प्रभूवर. म्हटलं, आम्ही बघितलं. तुम्ही कुठल्या चर्चला जाता? म्हटलं, तुम्ही ज्या जाता ना
त्याच चर्चची मी फांदी आहे. अच्छा अच्छा, आम्ही झाडावर आहे. म्हणलं आम्ही फांदीवर आहे. आणि मग ज्या वेळेस त्यांनी ते ओळखलं, पण ते आम्ही जे बोललो ते काय असं मनावर घेऊ नका, थोडा राग आला होता नाही का. परमेश्वर म्हणतो अंतकरणाची व्हायची ती सुनता झाली पाहिजे. दुसरा एक अनुभव ट्रेन मधलाच, रामबाबूची मीटिंग करून निघालो. एवढा अभिषेकानं भरून आले लोक सगळे. आणि बोगीमध्ये आम्ही बसलो, जनरल बोगीत. एका जणांनी युपी वाला भैया बघितला, चल सडक व्हाय तिकडे. त्याला वाटलं हा असा ऐकल, तो त्याच्यापेक्षा भारी निघला. तो उठलाच नाही तिथून. ट्रेन चालू झाली. आता नंतर याच्यातली आत्मिकता जागी झाली आणि याला आता त्याला सुवार्ता सांगायची होती. कशी सांगणार? एक पुस्तक काढलं आणि असं वाचायला लागलं. त्याच्या तोंडापुढे असं नेतो की विचारलं हे पुस्तक कशाचं. ते कशाला विचारतं? असं पाहतं याच्याकडे ते तिरक्या नजराने. आणि त्याला विचारतोय पुस्तक कशाचं आहे तुला माहिती आहे का? ते म्हणतात मुझे क्या जरूरत है, ये यीशु मसीह के बारे में, यीशु उद्धार देने के लिए आया, जीवन बदलने के लिए आया. तो असा पाहतो याच्याकडं. हर तुझंच बदललं नाही. तुमचा प्रकाश पाहून जगातले लोक स्वर्गातल्या देवाचा गौरव करतात बरं का. देवानं तुम्हाला जगाचा प्रकाश म्हणून ठेवलेला आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्ही अंतकरणाची सुनता झालेले लोक पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी पाहायच्या असतील ज्या यहोशुवाच्या पिढीला पाहायला मिळाल्या. त्यासाठी 2 कोरिंथ 5:17 मध्ये लिहिलंय की ज्या लोकांची अंतकरणाची सुनता झालेली असते ते ख्रिस्तासोबत जोडलेले असतात. आणि जे ख्रिस्तासोबत जोडलेले आहेत, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जो कोणी ख्रिस्त येशूच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. त्याच्या जीवनातून जुनं ते होऊन गेलंय, पहा आता सर्व काही नवीन झालेलं आहे. या वर्षामध्ये तुम्हाला देवानं ठरवून ठेवलेले, नियुक्त केलेले ब्लेसिंग तुम्हाला पाहायचे आहेत. खरी सुटका तुम्हाला पाहायची आहे. त्या साक्ष्या आता बंद करा. काय मागच्या आठवड्यात लय प्रॉब्लेम होता, मग उपास केला आणि देवानं आमची गरज भागवली. तुम्हाला फक्त 1 आठवड्याच्या गरजा भागवण्यासाठी प्रभूनं बोलवलं नाही. तुम्ही इतरांच्या गरजा भागवाव्यात. तुम्ही इतरांना देणारे बनावेत. तुम्ही उसनं घेणाऱ्यापैकी नाही, तुम्ही देणाऱ्यांपैकी प्रभूला तुम्हाला बनवायचं आहे. राष्ट्र तुमच्याद्वारे प्रभूला आशीर्वादित करायचे आहेत, कारण अब्राहामाचे आशीर्वाद येशूद्वारे तुम्हाला मिळालेले आहेत. आता तुमच्या साक्ष बदलल्या पाहिजे. तुमचे ब्लेसिंग चेंज झाले पाहिजे. आता तुम्ही आठवड्याभरातून महिन्याकडे तरी आले पाहिजे, महिन्यातून वर्षाकडे तुम्ही आले पाहिजे, आणि वर्षातून तुम्ही आता इटर्नल आशीर्वादामध्ये तुम्ही चाललं पाहिजे. उभं राहूया.